नमस्कार श्रोते हो. आज तुम्ही ऐकणार आहात दीपक रगे कथाकथन चॅनलवर गौरी गाडेकर यांच्या आउटसाइडर सहज वगैरे या कथासंग्रहातली कथा रिकव्हरी. घरच्या जंजाळातून जेमतेम एकाच दिवसाची रजा सँक्शन झाली होती. लग्न सोहळ्यात बराच वेळ गेला, त्यामुळे त्रिवेणीला प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं. मग म्हटलं निदान फोन तरी करूया. नाहीतर म्हणायची मुंबईत येऊन भेटली तर नाही, पण फोनही केला नाही. फोन वेल्हाळनी उचलला. त्रिवेणी झोपली होती म्हणे. अशी काय ती? बघावं तेव्हा झोपा काढत असते. मागे दोनदा मी घरनं फोन केला तेव्हा सुद्धा झोपलीच होती. आत्ता मुंबईत आली आहे मी, तरी ही मॅडम झोपलेल्याच. उठवा हो तिला, मी बोलते म्हणून सांगा. तुम्ही मुंबईत आलाय? हो, एकाच दिवसासाठी आले होते. लग्न होतं एक. आत्ता मोकळी झाले. थोड्या वेळाने निघणार आहे. म्हटलं हिला फोन तरी करू. उठवा ना तिला. तिला बरं नाही आहे. मग झोपून बोल म्हणावं. तुम्हाला ठाऊक नाही का? काय हो? तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे आता खूप सुधारणा आहे तब्येतीत. ऑपरेशनही झालं आहे. आता किमो सुरू आहे. माझी बोलतीच बंद झाली. हॅलो, हॅलो, आर यू देअर? त्यांना माझ्या अवस्थेची कल्पना आली असावी. हे बघा, तुम्ही फोन ठेवा. जरा सावरल्यावर पुन्हा फोन करा. हा प्रचंड धक्का होता माझ्यासाठी. मग मी ठरवलं मुक्काम वाढवायचा आणि तिला जाऊन भेटायचं. थोड्या वेळाने फोन करून वेल्हाळला सांगितलं मी येतेय. त्रिवेणी वाट बघतीये. तिला खात्री होती की तुम्ही नक्की येणार. खरं तर ती हल्ली कुणाला भेटत नाही, कुणाशी फोनवर बोलतही नाही, पण तुमचं नाव घेतल्यावर अगदी उल्हसित झाली ती. मी बेल वाजवली. वेल्हाळने दार उघडलं. सॉरी हं, तुम्ही मागे फोन केला होतात ना, तेव्हा त्रिवेणीची तब्येत खूप बिघडली होती. ती बोलण्याच्या कंडिशनमध्येच नव्हती आणि नंतर मी एवढ्या टेन्शनमध्ये होतो की तुमच्या फोनचं तिला सांगायचं राहून गेलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके वेल्हाळ. मी समजू शकते तुमची मनस्थिती. आता कशी आहे ती? इम्प्रूव्हिंग. आहे बेडरूममध्ये आहे, तुम्ही जा. तेवढ्यात त्रिवेणीच बाहेर आली. मॅजेंटा आणि डार्क ब्लू कलरचा पंजाबी ड्रेस आणि डोक्यावर त्याच कलरची गोल टोपी, भूपेन हजारिकांसारखी. काय क्यूट दिसतीयेस ग. माझ्या तोंडूनच निघून गेलं आणि मी चपापले. अगं, तुझं आवडतं कॉम्बिनेशन आहे ना, म्हणून मुद्दाम हा ड्रेस घातला. वेल्हाळने आणला माझ्यासाठी. कॅपवर मॅचिंग मिळाला म्हणून. वेल्हाळने चहा आणि स्नॅक्स आणून ठेवले. इफ यू डोंट माइंड, तुम्ही किती वेळ बसू शकाल? मी थोडं बाहेर जाऊन येतो, म्हणजे माझी कामं होतील आणि तुम्हालाही बोलायला मोकळेपणा. मी आहे, 1.5-2 तास तर नक्कीच आहे. आरामात या तुम्ही. एक रिक्वेस्ट आहे फक्त. बेल वाजली तर तुम्हालाच दार उघडायला लागेल आणि फोनसुद्धा घ्यावे लागतील. त्रिवेणी घेत नाही. नो प्रॉब्लेम. मी ठरवलं होतं त्रिवेणीशी तिचा आजार सोडून इतर विषयांवरच बोलायचं. हे त्रिवेणी, तुला आठवतंय? माझ्याकडे साडी होती याच कॉम्बिनेशनची. अगं, मला हा ड्रेस बघून ना तुझी ती साडीच आठवली. आपण दादरला घेतली होती ना गं? तेव्हा कशानं ब्रँचेस वेगवेगळ्या झाल्यावर आपण दर शनिवारी भेटायचो आणि अख्ख्या आठवड्याची कसर भरून काढायचो. हां, पण पुढे प्रमोशन घेतलं, कामाचं प्रेशर वाढलं आणि मुलं मोठी झाल्यावर त्यांच्याही डिमांड्स वाढल्या. मग काय, भेटीची तहान फोनवर भागवायला लागलो. मग पूर्वीच्या आठवणी, आत्ताच्या घरच्या गोष्टी, मुलाबाळांचं क्षेमकुशल वगैरे वगैरे. सुरुवातीला ती खालच्या आवाजात खूप सावकाश बोलत होती. हळूहळू आवाज नेहमी इतका नसला तरी बऱ्यापैकी मोठा झाला आणि बोलण्याचा वेगही थोडा वाढला. बोलता बोलता गाडी आजाराच्या रुळावर येणं अपरिहार्य होतं. खरं सांगू का नीलम, आतापर्यंत आमचा संसार चार चौघांसारखा चालला होता.
भांडत झगडत एकमेकांना गृहीत धरत आणि सोयी सवडीनुसार प्रेम करत. पण वेल्हाळला माझ्याविषयी खरोखर काय वाटतं ना, ते या आजारपणात मला कळलं. मला आठवलं, पूर्वी नेहमी वेल्हाळच्या कागाळ्यात सांगत असायची ती. अगं कॅन्सर डिटेक्ट झाला ना, तेव्हा आम्ही दोघं कोसळलो. डॉक्टरांनी मॅस्टेक्टमी करायला सांगितलं, तेव्हा माझा सक्त विरोध होता. मी म्हटलं, "मी नाही असं काही कापून-बिपून घेणार. मेले तर मेले, अख्खी मरीन." पण वेल्हाळनी समजूत घातली. म्हणाले, "अगं ते ऑपरेशन केल्यामुळे तू जर रोगमुक्त होणार असशील तर काय हरकत आहे? पण माझं आपलं एकच गं, मला अख्खं राहायचंय." मग मात्र वेल्हाळ वैतागला. मग 2-3 मिनिटं खिडकीतून बाहेर बघत उभा राहिला. 100 पर्यंत, कदाचित 500 पर्यंत आकडे मोजत असेल. मला पूर्वीचा भडाभडा भांडणारा वेल्हाळ आठवला. मग शांत झाल्यावर म्हणाला, "हे बघ त्रिवेणी, तू फक्त तुझ्यापुरता विचार करतीयस. तू अख्खी राहशील गं. पण तुला काही झालं तर बंटीला आई कुठची? आणि मी तर पुरता खचूनच जाईन. आणि तू म्हणतीयस ना, त्या अवयवाचं प्रयोजन फक्त नवजात बाळाचं पोषण करण्यापुरतं. सौंदर्य, सेक्स या गोष्टी माणसांनी त्याला चिकटवलेल्या. निसर्गाच्या दृष्टीने त्याचं प्रयोजन फक्त स्तनपान. आणि आपल्या बाबतीत त्याचं प्रयोजन आता संपलंय." त्याचं बोलणं, त्यातली कळकळ, त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू. मी तयार झाले ऑपरेशनला. तुला सांगू नीलम, त्यानंतर त्यांनी नेहमी याचा उल्लेख आपला असं केला. म्हणजे आपला आजार, आपली औषधं, आपलं ऑपरेशन. त्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपल्याबरोबर आहे, असं मला वाटत राहिलं. बंटी घाबरून गेला असेल ना गं? "हो गं, USलाच असतो ना तो. पण आला गं पोर माझा. 1.5 महिना होता इथे. त्याला बघितलं आणि वाटलं, किती वेड्यासारखा हट्ट करत होतो आपण." खरंय गं. मुलं मोठी झाली, फिजिकल डिपेंडंट संपलं ना, तरी इमोशनल डिपेंडंट असतंच ना गं. आणि वेल्हाळला किती आधार वाटला माहिती आहे त्याचा. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. पुढे किमोचं भूत उभे होतं. मी असं म्हटलं तर वेल्हाळनी मला समजावलं. म्हणाला, "भूत म्हणू नकोस. ती ट्रीटमेंट आहे. आपल्या भल्यासाठीच आहे ना. असतील थोडेफार साइड इफेक्ट्स. आपण पॉझिटिव्हली घ्यायचं." मी त्याला म्हटलं, "तुला सांगायला काय जातंय? केस जातात म्हणे सगळे. काय होईल मग? कशी दिसीन मी?" तर तो म्हणाला, "केस जातात हे खरं आहे. पण तो काही आजार नाही आहे. साइड इफेक्ट आहे तो. ट्रीटमेंट थांबली की पुन्हा येतात केस. काही लोकांच्या बाबतीत तर केस जातही नाहीत." मी बोललोय डॉक्टरांशी. पण किती भयंकर दिसतं वेल्हाळ ते. फक्त दिसतं. आपण हेच लक्षात ठेवायचं, की ते फक्त भयंकर दिसतं. प्रत्यक्षात ते भयंकर नसतं. आपण भयंकराचा सामना करत असतो, त्याचा तो परिणाम असतो. बी ब्रेव्ह माय झाशीची राणी. वेल्हाळचं खरंच खूप कौतुक वाटतं बरं मला. त्रिपुरी आणि हेमंत दोघेही सावलीसारखे होते आमच्याबरोबर. आई-बाबांची उणीव जराही भासू दिली नाही त्यांनी. एक सांगायचं राहिलं, अगं त्रिपुरीने हाईटच केली. त्रिपुरीची ना मुख्य म्हणजे तिच्या केसांची मला नेहमी आठवण येते बरं का. माझ्या तिकडच्या मैत्रिणींनाही सांगत असते मी नेहमी. किती काळजी घेते ती केसांची. शॅम्पूत केमिकल्स असतात म्हणून रिठे शिकाकाईनं अंघोळ करते. जॉइंट फॅमिलीत वेळ मिळत नाही म्हणून तेवढ्यासाठी रविवारी पहाटे 5 वाजता उठते. नोकरी, संसार, मुलं या धावपळीतही लांब केसांची उस्तवार करते. हे
अजूनही तसेच आहेत का गं तिचे केस? लांबसडक, काळेभोर, मुलायम? त्रिवेणी काहीच बोलली नाही. हिचे केस गेलेले असताना आपण त्रिपुरीच्या केसांचं कौतुक करत बसलो, याबद्दल मला अपराधी वाटलं. सॉरी हां त्रिवेणी, मला तुला दुखवायचं नव्हतं गं. नाही गं, तसं नाही. तू एवढ्या उत्साहात बोलत होतीस ना, की सॉरी. पण तिने काहीतरी हाईट केली, त्याचं काहीतरी सांगत होतीस ना तू? हां. अगं, सुरुवातीला काही झालं नाही. पण दुसऱ्या किमोनंतर केस गळायला सुरुवात झाली. एकदा तर झोपून उठल्यावर बघितलं तर उशीवर हे एवढे केस. नाही म्हटलं तरी वेल्हाळही घाबरलाच. नेहमीसारखा सकाळी त्रिपुरीचा फोन आला. वेल्हाळ त्रिवेणी बरी आहे म्हणाला, तरी त्याच्या आवाजावरनं तिला काहीतरी बिघडल्याचा संशय आला. मग ती हेमंतला घेऊन ऑफिसला न जाता तडक इकडे आली. मग चौघांचा थोडा थोडा धीर गोळा होऊन आम्ही सगळे थोडेफार सावरलो. आणि दुसऱ्या दिवशी हिचा फोन, तिरुपतीला जातीये म्हणून. तिरुपतीला गेली? तुला अशी सोडून? बघ की. तुला म्हणून सांगते, मला तिचा रागच आला. तशी आतापर्यंत प्रत्येक वेळी ती बरोबर होती. पण आता मला तिच्या इमोशनल सपोर्टची गरज असताना ही दोघं भटकायला गेली, रागच आला. काय नवस वगैरे फेडायला गेली का? वेल्हाळ सुद्धा तेच म्हणाला. मी म्हटलं, कसला नवस? ताईचे केस गळायला लागले की दर्शनाला येईन असा? तर तो म्हणाला, नाही गं. नवस फेडायचा राहिला म्हणून केस जातायत असं तिला वाटलं असेल कदाचित. आणि अगं 2 दिवसांनी सकाळी सकाळी उगवल्या की बाईसाहेब. डोक्याला स्कार्फ बांधला होता. का गं? बाईकवरनं आली होती का? नाही गं. मी विचारलं, म्हटलं स्कार्फ कशाला बांधला? तर तिने स्कार्फ सोडला. अगं, तिरुपतीला जाऊन मुंडन करून आली होती. म्हणाली, ताई, आतापर्यंत सगळं तुला एकटीने सोसायला लागलं, पण यात मी शेअर करू शकते ना गं. मग एकमेकींना मिठी मारून खूप रडलो. ही गोष्ट नुसती ऐकूनही माझ्या अंगावर काटा आला. अगं, वेल्हाळचे सुद्धा डोळे पाणावले. मग हेमंतनी चहा करून आणला सगळ्यांसाठी आणि चहा घेता घेता त्यांनी गायलाच सुरुवात केली. तेरी जुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी. आम्ही तिघही रडता रडता हसायला लागलो. हेमंत म्हणाला, आम्ही लहानपणी कोडं घालायचो, पुरुष उभ्या आयुष्यात काय बघू शकत नाही, तर आपल्या बायकोचं विना कुंकवाचं कपाळ. आता तर आपण नेहमी बघतो म्हणा ते, पण आता मी आणि वेल्हाळ आपल्या बायकोचं बोडकं डोकं बघू शकतो. वेल्हाळनी आमच्या दोघींचा फोटो काढला आणि म्हणतो कसा, दोघी नावाला जगतायत हां. 10-12 केसांची वेणी घालायची म्हटलं, तरी त्रिवेणीच्या डोक्यावर 3 वेण्या घालण्या एवढे केस आहेत. आणि त्रिपुरी काय, एकावर एक 3 पुऱ्या ठेवल्यासारखी दिसतीये म्हणे. त्रिवेणीनी खणातून तो फोटो काढून माझ्या हातात दिला. दोघे रडतही होत्या आणि हसतही होत्या. त्रिवेणी फोटोत खूप अशक्त दिसत होती. त्या मानाने आता तिची तब्येत सुधारली होती. त्रिपुरी गोड दिसत होती, पण तिच्या केसांच्या आठवणीने माझे डोळे पाणावले. इतकी वर्ष जतन केलेले केस एका झटक्यात कापून टाकताना कसं वाटलं असेल गं तिला? यावरून तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे तेच दिसतं. पण काय गं, तिच्या घरच्यांनी कसं घेतलं हे? घरचे सोडा गं. तिरुपतीला पोचल्यावर तिने हे सांगितलं तेव्हा हेमंत वॉज शॉक्ड. पण तिने हट्ट धरला. म्हणाली, तू पूर्वी मला शोल्डर कट करायला सांगायचंस ना, मग आता हा स्टायलिश हेअर कट आहे असं समज की. वाढतील अरे लवकर केस माझे. पण मला ताईसाठी एवढं तरी करू देणार आहे प्लीज. मग कबूल झालाय तो. आणि घरचे म्हणशील तर सासू-सासऱ्यांना आवडलं नाही. सासरे काहीतरी बोलणार होते, पण सासूनी खुणेनी त्यांना गप्प राहायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी हेमंतची मावशी आली होती.
ती एकदम किंचाळली, म्हणाली, "काय हे अभद्र चाळे?" पण तोपर्यंत हेमंतची आई सावरली होती. तिने बहिणीला समजावलं. म्हणाली, "अगं ती केसांची किती काळजी घ्यायची तुला ठाऊक आहे ना? आता बहिणीसाठी म्हणून तिने ते केस कापले. काळीज किती मोठं केलं असेल तिने सांग बघू?" तर बहीण म्हणाली, "अगं पण अभद्र आहे ना ते." तर तिच्या सासूबाई म्हणाल्या, "तूच सांग आता तशा बायका केस कापतात का? आणि पूर्वी त्या कानात, गळ्यात काही घालायच्या नाहीत म्हणून भेसूर वाटायच्या. पण आता त्रिपुरी बघ, सगळे दागिने घालून छान दिसतीये. आणि तिने मला सांगितलंय, की केस वाढेपर्यंत ती टिकलीच्या ऐवजी गंध लावणार आहे." खूप चांगल्या आहेत हो त्रिपुरीच्या सासूबाई. खरंच गं. अगं तुला एक गंमत सांगायची राहिली. वेल्हाळ गेला आणि दोघींसाठी चांगल्या डझनभर फॅन्सी टोप्या घेऊन आला. ही टोपी त्यातलीच. पण ही छान आहे. सुंदर दिसतीयेस तू. अगं त्रिपुरी इतकी क्यूट दिसते ना कॅप घालून, की तिच्या ट्रेनमधल्या, ऑफिसमधल्या मैत्रिणीही तिरुपतीला जायचा प्लॅन करायला लागल्या. अगं खरं असणार ते. आणि नीलम, पूर्वी जेवणात केस सापडला की वेल्हाळ इतका आरडाओरडा करायचा. मग मीही चिडायचे. म्हणायचे, "तू असा बोलतोय जसं काही मी डोक्यावरचे केस मुद्दाम उपटून कोथिंबिरीसारखे जेवणात शिवरते." एकदा काय झालं माहिती आहे? ताटात सापडलेला केस एवढा छोटा होता. मी म्हटलं, "तुझाच आहे." तर कबूल करायला तयार नाही. म्हटलं, "तुझं कपाळ एवढं मोठं होत चाललंय. तुझे केस काय सदैव वैकुंठाला जात आहेत का?" काहीतरी बाई. दोघीही हसलो. पण आता वेल्हाळ खूप हळवा झालाय हं. तेव्हाच्या भांडणांची माफी मागत असतो. "ए बाई, तू आता पड बरं थोडा वेळ. बराच वेळ झाला बसून आहेस." मग त्रिवेणी आडवी झाली. "नीलम, आपण गप्पा मारतोय ना, तर मला तुमच्या जगात आल्यासारखं वाटतंय." "आमच्या?" आय मीन आपल्या नेहमीच्या. तिला नक्की काय म्हणायचंय ते मला कळलं नाही. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ तिच्या लक्षात आला असणार. "अगं कॅन्सरचं निदान झालं आणि मी वेगळ्याच जगात गेले. वेल्हाळ, त्रिपुरी आणि इतर बरी मागती माझ्या जगाच्या उंबरठ्याच्या आत पाऊल टाकूनच माझ्याशी बोलायची. आणि अशीही काही माणसं यायची. माझ्याकडे कुतूहलानं बघायची आणि आपण निरोगी आहोत याबद्दल मनातल्या मनात देवाचे आभार मानायची. तेव्हा तर मला मी पिंजऱ्यातला प्राणी असल्यासारखं वाटायचं. आणि ते लोक पिंजऱ्याच्या बाहेरच्या जगातले, मला बघून स्वतःचं मनोरंजन करून घेणारे बघे. तुला सांगते त्यांच्या कॉमेंट्सही अशाच असायच्या. बरं होतंय असं वाटता वाटता कोणाचा कॅन्सर स्प्रेड झाला. लास्ट स्टेजला येईपर्यंत कोणाचा कॅन्सर डिटेक्टच झाला नव्हता. बाई गं, शिकली सवरलेली सुसंस्कृत माणसंही इतकं निर्दयी वागू शकतात? अगं एकदा तर आमच्या सोसायटीतली एक बाया आली. तिने तिच्या ओळखीतले कोण कॅन्सरहून कसे उडाले ते सांगितलं. तेव्हापासून मला कोणाचं भेटायला येणं सुद्धा नको वाटायला लागलं. अगं पण तू तिला सांगायचंस की बाई तुला जरी कॅन्सर झाला नाही ना, तरी कधी ना कधी तूही उडणारच आहेस. अगं मग काय तर. अगं हा ड्रेस आणला ना तेव्हा त्रिपुरीनी सांगितलं, "आता पहिल्यांदा बाहेर पडशील तेव्हा हा ड्रेस घाल." मी तिला म्हटलं, "इतका चांगला ड्रेस?" तर म्हणाली, "वाटल्यास एकदा घाल. नंतर जपून ठेव स्पेशल प्रसंगी घालण्यासाठी." हां, म्हणजे जुनी मैत्रीण-बित्रीण भेटायला येणार असेल तेव्हा ना? स्पेशल मैत्रीण. तर अगं हा ड्रेस घालून मी खाली उतरले, तर समोर ती बाया. म्हणाली, "छानच आहे हो ड्रेस. आता असेच सगळे वापरून टाका, म्हणजे फुकट जायला नकोत." वेल्हाळ जाम चिडला. म्हणाला, "अहो परवाच आणलाय तिच्या बहिणीने. त्रिवेणी, तिने फोटो काढून पाठवायला सांगितलंय ना. या तुम्ही पण उभे राहा फोटोला." तर "नको, नको माझे कपडे साधे आहेत. मी फिश आणायला गेले होते." असं म्हणत पळत सुटली. काय एक माणसं असतात बाई. खरं तर चांगलं बोलणारे लोक जास्त होते, पण या असल्या लोकांच्या कमेंट्स मनात घर करून राहतात. हे बघ,
आता तुझ्या मनातली असल्या कॉमेंट्सची हाऊसिंग कॉलनी डिमॉलिश करून टाक आणि मन चांगल्या पॉझिटिव्ह विचारांनी भरून टाक. तेवढ्यात फोनची बेल वाजली. मी फोन घ्यायला उठणार तर त्रिवेणी म्हणाली, "थांब गं, मी बघते मला जमतंय का?" "अगं जमेल की तुला, का नाही जमणार?" फोन उचलता तिने मला हाताने खूण केली आणि फोन जवळच्या तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. माझा हात घट्ट धरून तिने हॅलो म्हटलं. "आप कौन बोल रहे है?" ती इतकी भेदरलेली वाटत होती, की मला तिच्या हातातून रिसिव्हर काढून घ्यावासा वाटला. पण मी मनावर ताबा ठेवला. ती गप्प राहून ऐकत होती. "देखिए, मुझे इसमें इंटरेस्ट नहीं है." बहुतेक प्रमोशनल कॉल असणार. "सुनिए, एक तो मैं रिटायर्ड हूँ. दूसरा, मैं नौकरी करती थी, तभी भी हमें महीने में एक ही बार पगार मिलता था. नौकरी वाला आदमी यानी नौकरी वाला प्रामाणिक आदमी रोज 500 रुपए किधर से भर सकता है? आप फोन रख दो. मेरा और आपका टाइम मत बिगाडना." असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. नंतर तिचं स्वतःच्या आवाजावर बऱ्यापैकी नियंत्रण आलं होतं. "वॉव! दॅट्स त्रिवेणी. बघ की गं कसल्या स्कीम्स काढतात. म्हणे रोज 500 रुपये भरा आणि अमुक 1 वर्षांनी 1 कोटी मिळवा. पण तू चांगलं ठणकवलं त्याला." तुला गंमत सांगते नीलम. पहिल्यांदा म्हणजे मी हॅलो म्हटलं ना, तेव्हा मला थोडाही कॉन्फिडन्स नव्हता. तंतरलीच होती. पण माझ्या लक्षात आलं, की तो मला ओळखत नाही. म्हणजे त्याला माझ्या आजाराविषयी काही माहीत नसणार. मग म्हटलं आपण निरोगी असल्याची ॲक्टिंग करूया. जमली ना ॲक्टिंग? "अगं ॲक्टिंग कसली करतीयेस? निरोगी झालीच आहेस तू आता. हे बघ हे चाललेत ना, हे फिनिशिंग टचेस आहेत. आता एकदा का तू मनाने उभारी धरलीस, की पुन्हा पहिल्यासारखी होशील." "खरंच? तुला मनापासनं वाटतंय का?" "नुसतं वाटतंय असं नाही, ते खरोखर तसं आहे." तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तिने माझ्याकडे बघितलं. मी मानेनीच तिला "तू घे" असं सांगितलं. तिने माझ्या हातावर हात ठेवला, फोन उचलला. "हॅलो? हां, हां, ती आहे इकडे, पण मला घ्यावासा वाटला म्हणून मी उचलला." "अगं वेल्हाळ आहेत." असं मला सांगून ती पुन्हा फोनवर ऐकायला लागली. "हां, आण. आण रे, विचारायचंय काय त्यात? तिला आवडते बिर्याणी." "हो, खरं? अगं आज नॉन-व्हेज खाशील ना तू? वेल्हाळ बिर्याणी आणतोय." "अगं नाही नको, मला गेलं पाहिजे. मावशी वाट बघेल जेवायला." "मावशींना कळव, जेवून येते." आणि अगं दुपारचं लग्नाचं जेवण जिरलं नाही आणि तुलाही खायची नाही आहे ना बिर्याणी? तू आण रे, ती खाईल. माझ्या वाटची बिर्याणी तू खा, तुझ्या वाटची खिचडी मी खाईन. असं म्हणून ती पूर्वीसारखी खळखळून हसली. थोड्या वेळानं वेल्हाळ आला. हातातलं सामान त्याने टेबलवर ठेवलं. माझे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणाला, "थँक्स. अगदी मनापासून थँक्स." त्याच्या गालावर ओघळणारे अश्रू माझे आभार मानत होते. "अहो थँक्स कशाला म्हणताय? खरं कॉन्ट्रिब्युशन तुम्हा सगळ्यांचं आहे. तुमच्यामुळे गाभारा भरतच आला होता. त्यात माझी खुलभर दुधाची वाटी पडली इतकंच." श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गौरी गाडेकर लिखित रिकव्हरी ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.